नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। 14 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामधील महत्त्वाचा निर्णय म्हणजे वाळू व रेती संबंधी असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर शासन आता वाळू विक्री करणार आहे, तसेच त्याचा दर निश्चित करणार आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता, वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वकष सुधारित रेती धोरण, ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री व दर निश्चित करणार। अनधिकृत उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू व रेती पुरवण्याबाबत सर्वकष सुधारित रेती धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात येत आहे। ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री व दर निश्चित करण्यात येणार आहेत। वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया असणार आहे। मुंबई महानगर प्रदेशासाठी 1200 रुपये प्रति ब्रास व मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्रासाठी 600 रुपये प्रति ब्रास इतकी रक्कम असणार आहे। म्हणजे मुंबई महानगर सोडून राहत असाल तर तुम्हाला 600 रुपये प्रति ब्रासनं वाळू मिळेल आणि तुम्ही जर मुंबई प्रदेश महानगर प्रदेशात राहत असाल तर 1200 रुपये प्रति ब्रास प्रमाणे तुम्हाला वाळू मिळणार आहे। तर यामध्ये शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास पर्यंत विनामूल्य वाळू देण्यात येणार आहे। म्हणजे योजनेतून घरकुल मिळालेले आहे अशा लोकांना 5 ब्रास वाळू ही विनामूल्य देण्यात येणार आहे। जर तुमचंही घरकुल सुरू असेल किंवा तुम्हाला मिळालेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला शासनाकडून 5 ब्रास वाळू ही विनामूल्य मिळणार आहे। यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागेल। ऑनलाईन बुकिंग करण्याची वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथून तुम्ही 600 रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळू खरेदी करू शकता आणि जे लाभार्थी घरकुल साठी पात्र आहेत त्यांना 5 ब्रास पर्यंत विनामूल्य वाळू मिळणार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनल ही जॉईन करू शकता।